नमस्कार मित्रांनो, आज दिल्ली येथे राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी निवडणूक आयोगाने केलेले फ्रॉड हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवले। त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये बँगलोर सेंट्रल आणि मातुईपुरातील मतदानातील आकडेवारी सांगितली। त्यात त्यांनी सांगितले की या मतदारसंघात 1,250,000 वोट चोरीला गेले आहे। आता त्यात कोणते कसे चोरीला गेले आहे मी ते तुम्हाला सांगतो। डुप्लिकेट वोटर्स 11,965, फेक एंड इनव्हॅलिड ॲड्रेस 40,009, बल्क वोटर इन सिंगल ॲड्रेस 10,452, इनव्हॅलिड फोटोज 4,132, मिसयूज ऑफ फॉर्म 6 33,692। त्यात त्यांनी जे डुप्लिकेट वोटर्स म्हणून सांगितले आहे त्या डुप्लिकेट वोटर्समध्ये एका वोटरने 4 ठिकाणी 5 ठिकाणी त्यांनी मतदान केले आहे। पुढे त्यांनी फेक ॲड्रेसवाले सांगितले की जवळजवळ 16-17 जण 0 नंबरच्या हाऊसमध्ये राहतात असं त्यांनी सांगितले। 80 लोक जवळजवळ एकाच फ्लॅटमध्ये राहतात। जवळजवळ 80 लोकांचा फ्लॅट एकच आहे। त्याच्यानंतर 46 लोकांचा पण फ्लॅट एक आहे। ते 46 लोक 1 बेडरूम किचनच्या रूममध्ये राहतात। त्यांनी सांगितलं जेव्हा आमच्या टीमनी ते इन्व्हेस्टिगेट केलं तेव्हा त्यांना कळालं की ज्या लोकांचे मतदार यादीत नाव आहे ते लोक या ॲड्रेसवर राहत नाही आणि ते लोक कोण ह्या तिथे राहणाऱ्या लोकांना पण हे माहिती नाही। या 1,250,000 वोट चोरीमध्ये 4,000 लोक जवळजवळ यांचं मतदार यादीत नाव आहे पण त्यांचे फोटो नाहीचे आणि जे फोटो आहे ते एकदम छोटे फोटो आहे। आणि त्याच्यानंतर येतं फॉर्म 6, त्याचा एकदम मिसयूज केलेला आहे। तिथे फॉर्म 6चा मिसयूज करणारे जवळजवळ 33,692 वोटर्स आहे। या फॉर्मचा मिसयूज करून लोकांनी जवळजवळ एका वोटरने 2-2, 3-3, 5-5 वेळा मतदान केले आहे। आपले पंतप्रधान म्हणतात की आम्हाला तरुण मुलांनी वोट दिले आहे, ते जे आहे सगळं हे फॉर्मचा मिसयूज करून दिलेले आहे। त्यानंतर राहुल गांधींनी असा दावा केला की नरेंद्र मोदीला 25 सीटं लागत होते सत्तेत राहण्यासाठी 2024 ते फक्त 33,000च्या मतांची मार्जिन ठेवून ते सत्तेत राहिले। फ्रॉड करून ते पंतप्रधान झाले। 25 सीटांचा फ्रॉड करून ते पंतप्रधान झाले आणि त्या 25 सीटांवर जवळजवळ 33,000ची वोटांची मार्जिन आहे। आजच्या ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये राहुल गांधींनी असं सांगितलं। आता बघू आता याची काय पडसाद उठतात, निवडणूक आयोग याची काय दखल घेतं, सुधारतं का अजून राहुल गांधीवर काय टीका टिप्पणी करतं का कोणती